जनुभाऊ एक कसलेले नाट्य कलावंत. त्यांच्यातील अभिनय संपन्नता रंगमंचावर काही वेळा बघण्याचा योग आला. त्यांनी अभिनय क्षेत्रात आपले करिअर केले असते तर एक उत्कृष्ट नट म्हणून फार मोठा लौकिक त्यांच्या वाट्याला आला असता. जनुभाऊंकडे फार थोड्या संधी चालून आल्या आणि त्यांनी त्याचे चीज केले. कुठल्याही अपेक्षा न ठेवता जनुभाऊंनी आपल्यातला कलावंत जपला. नको नको म्हणताना गंध गेला रानावना असं म्हणतात, त्याप्रमाणे काही आनंदाचे क्षण आपसुकच त्यांच्या वाट्याला आले. कलाक्षेत्रात सगळ्या हेव्या दाव्यांपासून जनुभाऊ अलिप्त राहिले. त्यांनी बरेचसे लेखन केले, त्यांचे पुस्तक झाले, त्यांनी दिमागदार प्रकाशन घेतले. आयुष्यात काही नमुनेदार माणसं येतात, तसेच जनुभाऊंनी आपल्या पुस्तकात खुमासदार शैलीत या माणसांचे केलेले चित्रण अत्यंत वाचनीय झाले आहे. कधी कधी जनुभाऊ म्हणजे एक अजब वल्लीवाट. पुस्तक प्रकाशन म्हटले की कुणीही 100-200 पत्रिका छापून निमंत्रितांना पाठवल्या असते, पण या जनार्दनाने तसे न करता पोस्टकार्ड आणलीत. प्रत्येक कार्डावर सुंदर हस्ताक्षरात मजकूर लिहून काढला. अशी ही मेहनत जनुभाऊच घेऊ शकतात. काही वर्षांपूर्वी त्यांना अत्यंत मानाचा स्मिता पाटील पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार द्यायचे ठरले तेव्हा पुढील कार्यवाहीसाठी या पुरस्कार समितीतील एक व्यक्ती अमरावतीला आली. या पुरस्काराबद्दल त्यांना सांगितले. अशा वेळी एखाद्याच्या आनंदाला उधाण आले असते, कारण नाट्यक्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. कलावंतांना हा पुरस्कार मिळणे म्हणजे भरून पावणे, अवघ्या आयुष्याची कमाई. परंतु जनुभाऊ अगदी शांत होते. ठीक आहे, एवढेच बोलले. बाकी इतर गोष्टी कुठेही फारशी वाच्यता नाहीच. त्यांचे हे कलागुण त्यांच्या मुलीतही पुरेपूर उतरले आहेत. अभिनय, गायन, व्याख्यान, काव्यलेखन, महिला मंडळाची स्थापना अशा अनेक सांस्कृतिक क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. जनुभाऊ नेहमी पेन्शन रिव्हिजनचे काय झाले हे विचारित असतात. त्यावरून अनेक जण त्यांच्याबद्दल चुकीचे आखाडे बांधत असतात. पण जनुभाऊंना पैशाचा विनियोग कसा करायचा हे चांगले ठाऊक आहे. जनुभाऊंना संकोचवश आवडणार नसले तरी इथे सांगायला हरकत नाही की वेळ प्रसंगी जनुभाऊंनी भरघोस देणगी देताना हात आखडता घेतला नाही. साहित्य संमेलनाशी जनुभाऊंचा तसा काही एक संबंध नसताना 15 वर्षापूर्वी 5,000ची देणगी देणे यासाठी मोठे मन लागते. आम्ही भटक्या विमुक्त लोकांसाठी काही करायचं ठरवलं तेव्हा जनुभाऊ म्हणाले होते, असे काही समाजकार्य वा सांस्कृतिक कार्य असताना काही मदत लागल्यास मलाही सांगत चला, परंतु माझा कुठेही उल्लेख नको. दानधर्म करताना या हाताचे त्या हाताला कळू देऊ नये म्हणतात. जनुभाऊंचे हातही असेच आणि जनुभाऊ देखील तसेच, कळण्यापलीकडे. अशा या नटवर्य आदरणीय स्वर्गीय जनार्दन उर्फ जनुभाऊ दातार यांना अद्वैत विदर्भ करंडक 2026 आदरपूर्वक समर्पित.